लहानपणापासून हे जे गाणी, गोष्टी, कथा ह्या ज्या मी ऐकत आलेल्या आहे, त्या लोकपरंपरेमधल्या आहेत. म्हणजे बायकांनी रचलेल्या आहेत, पुरुषांनी रचलेल्या आहेत. आपला समज काय असतो, की साहित्य म्हटलं, की वेदांच्यापासून सुरुवात करायची, पुराणांच्यामध्ये सुरुवात करायची. अरे त्याच्या आधी काय झालंय प्राकृत त्याचं? साहित्य होतं. माणसं बोलत होती मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रदेशामधले लोक त्याचं आकलन करत होते आणि त्यांच्या आकलनाप्रमाणे ते त्यांच्या भाषेत निर्मिती करत होते आपोआपच. त्यामुळे त्या जे तुम्ही आपण रामायण, महाभारत, अमुक-तमुक वगैरे ज्याला महाकाव्य म्हणतो, पुराणं म्हणतो, लोकपरंपरेमध्ये माणसांनी साध्या माणसांनी रचलेल्या अशा गाणी आहेत, कथा आहेत आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आम्हाला फक्त ते काय भलरीची गाणी वगैरे किंवा जोगवा वगैरे एवढंच आता अलीकडे माहिती आहे. पण प्रचंड रचना केलेल्या आहेत लोकांनी आणि त्या प्रादेशिक भाषेतल्या आहेत. म्हणजे मराठीत आहेत, कन्नडमध्ये, पंजाबी, बंगाली, जिथे-जिथे कुठे म्हणून माणूस ती भाषा बोलत आला, त्या भाषेमध्ये तो रचना करत आला. स्त्रिया रचना करत आल्या, पुरुष रचना करत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कथा रचत आलेले आहेत. कारण कथा असतातच प्रत्येक ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला सीतायन आता दिसतं, त्या सीतायनमध्ये काय आहे? मी काही केलं नाही आहे त्याच्यामध्ये. भारतामध्ये निरनिराळ्या प्रदेशामध्ये सीतेच्या ज्या कथा काव्यबद्ध झालेल्या आहेत, त्याचे मी 4-5 नमुने घेतले आणि त्याचा परिचय फक्त करून दिलेला आहे त्या सीतायनमध्ये. आणि जिथे-जिथे म्हणजे लोकपरंपरेमध्ये ज्या भाषेमध्ये रामकथा म्हणतात, ती रामकथा जी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये बव्हंश कथांच्यामध्ये सीतेला प्राधान्य आहे. रामकथा आहेत त्या, पण प्राधान्य सीतेला आहे वर्णन करत असताना, म्हणून मी त्याला रामायण न म्हणता सीतायन असं म्हटलेलं आहे. एवढंच. मी काही केलं नाही. हे लोकपरंपरेनेच केलेलं आहे. कारण लोकपरंपरेला सीता ही जास्त महत्त्वाची वाटली. सीता ही केंद्रीभूत अशा प्रकारचं पात्र आहे त्या कथेतलं असं मी म्हणते. ते तुमची भारतीय संस्कृती वगैरे याच्यात मला काही शिरायचं नाही आहे.